हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे श्रद्धा आणि मी पुन्हा आली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन. हा व्हिडिओ स्पेशली आहे कॉलेज गोईंग मुलींसाठी, वर्किंग वुमेन्ससाठी आणि माझ्या सगळ्यात लाडक्या हाऊसवाईफसाठी. तर हा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग टॉपिकचा आहे. एकदमच नॉर्मल आणि क्षुल्लक असा हा टॉपिक आहे, बट तरी सुद्धा आपण सगळ्या बायका हा एकदम इझिली अवॉइड करतो आणि पुढे जातो आणि खूप लवकरच आपली स्किन खराब करतो. तर तुम्ही माझ्या आधीचे चॅनल्स बघितले असाल तर तुम्हाला तुम्ही जर माझ्या आधीचे व्हिडिओज बघितले असाल तर तुम्हाला आयडिया असेल की मी एक फार्मासिस्ट आहे. मी एमफार्म माझा कम्प्लीट केला आहे फ्रॉम क्वालिटी अश्युरन्स. सो मला या सगळ्या प्रोडक्ट्सचं खूप चांगलं नॉलेज आहे की कोणते इन्ग्रेडियंट्स, कोणते प्रोडक्ट्स आपल्या स्किनसाठी बेटर वर्क करू शकतात. तर आज मी एक एकदम इझी आणि जी टिप मी स्वतः खूप वर्षापासून फॉलो करते ती मला असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करूया. तर आज मी कॉलेजला गेली होती. ही अशी मस्तपैकी रेडी होऊन, एक माझं व्हिडिओचं काम होतं कॉलेजमध्ये. सो मी जरा जास्त चांगली रेडी होऊन गेली होती. तुम्ही बघू शकताय ओव्हरऑल मेकअप केला आहे, लायनर सुद्धा लावला आहे, फाउंडेशन लावलं होतं, लिपस्टिक लावली होती. ठीक आहे. तर एरवी आपण एवढं असं नाही जात, पण काही स्पेशल ओकेजनसाठी किंवा कधी कधी बऱ्याच वर्किंग ज्या वुमेन्स असतात त्यांना थोडाफार मेकअप मी स्वतः पण असा आपल्याला वेअर करावा लागतो. पण जेव्हा आपले 9 to 5 आवर्स कम्प्लीट होतात आणि आपण घरी येतो तेव्हा आपण हा मेकअप काढण्यासाठी काय यूज करतो? एक फेस वॉश. आता बरेचसे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, जे जसं काय ऑइल क्लेन्झर, डबल क्लेन्झर, टोनर, हे सगळं. पण आपण सगळेच प्रोडक्ट्स आपण अफोर्ड नाही करू शकत किंवा आपल्याला इतकं तिथे काय त्याला बोलतात, पैसे गुंतवण्याची कोणाला इच्छा नसते किंवा एवढा टाइम नसतो. तर याच्यासाठी मी एक सोल्युशन घेऊन आलेली आहे. तर मी तुम्हाला कसं वर्कआउट करायचं, आपल्या स्किनसाठी बेटर रिझल्ट कसा आणायचं, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर आता मी तुम्हाला ती नेमकी टिप काय आहे ती ऍक्च्युली वर्कआउट करून दाखवते माझ्या फेसवर. तर आधी तर आता हे बस झालं, तुम्हाला दिसले माझे केस खूप छान दिसत आहेत. मी नवीन हेअरकट पण केला होता. पण फेस वॉश करताना आय बिलीव्ह आपण केस असे मस्तपैकी वर बांधले पाहिजेत. मला अजिबात एकही केस सहन होत नाही जेव्हा आपण फेस वॉश करतो, मेकअप करतो. हे सगळे केस असे मस्तपैकी एक तुमचा चांगला मोठा क्लिप घ्या आणि हे केस सगळे बाजूला सारून घ्या. रेडी? आपले हात घरी आल्या आल्या एकदम छान डेटॉनिक करून घ्यायचे. टिकली वगैरे सगळं काढून ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही माझे जर आधीचे व्हिडिओज बघितले असतील, या चॅनलवरती टाकलेत मी, सो तुम्हाला या माझ्या ॲलोवेरा जेल रेसिपी बद्दल माहिती असेल. नसेल माहिती तर मला नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये. मी एक सेपरेट व्हिडिओ याच्यासाठी बनवेन की नक्की ॲलोवेरा जेलमध्ये काय काय मी टाकते. आणि या जेलचे खूप जास्त फायदे आहेत, मी आधी पण सांगितलेले आहेत. की म्हणजे तुम्हाला स्किन मसाज करायची असेल किंवा ब्राईटनेस आणायचा असेल, एकदम सेन्सिटिव्ह स्किन असेल, ड्राय आउट स्किन असेल, तर तिला हायड्रेशन प्रोव्हाइड करायच्यासाठी वंडर्स अशी काम करते ही. पण मैत्रिणींनो, जर तुमच्याकडे हा माझ्यासारखा ॲलोवेरा मिक्सअप नसेल, तुम्ही अजून तो बनवलेला नसेल, तर तुम्ही कोणताही नॉर्मल पतंजली, हिमालया, जो कोणता नाही तर नॅचरल सुद्धा ॲलोवेरा जेल जी अवेलेबल असेल, प्लीज ती जाऊन घ्या आणि एक चांगला जनरस अमाऊंटचं घ्यायचं आहे आपल्या हातावर. असं हे बघा, मी जो मिक्सअप बनवलाय ना त्याचा रंग असा काहीसा दिसतोय कारण की मी याच्यामध्ये बऱ्याचशा काहीतरी इम्पॉर्टंट गोष्टी टाकलेल्या आहेत. तर मी हा परत थोडासा घेते कारण की मेकअप आज आपण जास्त केला होता. सो एवढी मी अशी अमाऊंट घेतलेली आहे. ठीक आहे. याला छानपैकी असं मी हीटअप करते प्रोडक्टला आणि डिरेक्टली फेस वॉश माझ्या स्किनवर न लावता मी आधी ॲलोवेरा जेल मिक्सअप लावते. का? कारण की जेव्हा फेस वॉश डिरेक्टली विथ वॉटर माझ्या स्किनवर कॉन्टॅक्ट करतो ना, तेव्हा खूप मॅक्सिमम चान्सेस असतात का माझा हा जो काही मेकअप आहे ना तो एंट्री घेईल थ्रू दी पोर्स इनसाइड माय स्किन. आणि एकदा हा जे काय मेकअप मी लावलाय तो फक्त मेकअप नाहीये, दिवसभर दॅट मेकअप हॅज बीन एक्सपोज विथ डस्ट, विथ पोल्युशन, विथ व्हॉट नॉट थिंग्स. ठीक आहे. सो त्या सगळ्या गोष्टींना मला माझ्या स्किनच्या आतमध्ये एंट्री द्यायची नाहीये. तर जर मी डायरेक्टली फेस वॉश केला, असं पाण्याने घसायला घेतलं, तर स्किन बॅरियर पूर्ण माझा डिस्टर्ब होऊन जाईल आणि हे जे काही पोल्युटन्स दिवसभर माझ्या स्किनवर घेऊन मी फिरते ते सगळे माझ्या
स्किन मध्ये एंट्री घेतील. आणि एकदा का या मेकअप कॉन्स्टिट्युएंटनी, डस्ट पार्टिकल्सनी माझ्या स्किन मध्ये एंट्री घेतली ना, then you guys just be ready for pimple, for all these skin rashes and skin related problems. सो ही जर गोष्ट तुम्हाला अवॉइड करायची असेल तर डिरेक्टली फेस वॉश आणि वॉटर न यूज करता फर्स्टली गो फॉर दिस जेंटल ॲलोवेरा मिक्सअप जेल और प्लेन ॲलोवेरा जेल. सो ही मी जेल घेतलेली आहे आणि आता या जेलनी मी माझा फेस जेंटली हे करणार आहे, क्लीन करणार आहे. आता तुम्ही हसू नका कारण की हा मेकअप आता पूर्ण भूतासारखा होणार आहे. सो बी रेडी. आता मी ट्राय करणार आहे की मॅक्सिमम माझा मेकअप या जेलनेच निघेल आणि तो निघतो सुद्धा. ओके, हे बघा एकदम भूतासारखं असं छानपैकी क्लीन करायचं आहे मानेला, लिपस्टिकला, सगळं पण. असं बऱ्याच वेळ याला क्लीन करायचं व्यवस्थित. ठीक आहे. दिवसभरात कोणावर राग आला असेल, काहीतरी नसेल आवडलं तर सगळं राग या प्रोसेसवर काढून टाकायचं. मस्तपैकी जोर लावून असं चोळून घ्यायचं. पण हीच प्रोसिजर जर तुम्ही विथ फेस वॉश केली ना तर त्याचे खूप दुष्परिणाम होतील. आता मी हे घासून घासून काढू शकते कारण की मध्ये ॲलोवेरा प्रेझेंट आहे. तर डिरेक्टली हा ॲलोवेरा घासतोय माझ्या स्किनवर, मेकअप नाही घासत आहे. ठीक आहे. सो माझी स्किन प्रोटेक्टेड आहे विथ दी हेल्प ऑफ ॲलोवेरा. ठीक आहे. तर असं सगळं मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे, रब करून घेतलेलं आहे माझ्या स्किनवर. आता सेकंडली याच्यावरती डिरेक्टली वॉटर न यूज करता मी हे कॉटन वाईप्स यूज करते, वेट वाईप्स यूज करते. लकीली आय हॅव अ गर्ल आणि मी ट्राय करते की तिच्यासाठी जे काही प्रोडक्ट यूज करेल त्याच्यामध्ये थोडेफार तरी नॅचरल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट असतील आणि ते असतात सुद्धा. तुम्हाला जितके बेबी प्रोडक्ट यूज करता येते ना, गो फॉर दी बेबी प्रोडक्ट, कारण की ते खूप जास्त चांगले प्रिपेअर केलेले असतात आणि त्यामधले इन्ग्रेडियंट खूप जास्त नॅचरल आणि जेन्युइन असतात. आता जसं मी हा यूज करते लिटिल्सचं, तर हे बघा याच्यामध्ये जोजोबा ऑइल प्रेझेंट आहे, विटामिन ई प्रेझेंट आहे आणि ॲलोवेरा पण प्रेझेंट आहे. सो आपल्या स्किनला याचा फायदाच होणार आहे. आता मी असा एक वेट वाईप घेते. जर तुमच्याकडे वेट वाईप्स नसतील, लहान बाळ नसेल तर डोंट यू वरी, एक सॉफ्ट अशी मस्तपैकी मऊ कॉटनची ओढणी असेल, रुमाल असेल तर त्याला पाण्यामध्ये जरा असं भिजून घ्या, वेट करून घ्या आणि मग असं पुसायला स्टार्ट करा. सगळ्यात आधी जो आपला आय रिजन असेल ना त्याला क्लीन करा कारण की वी डोंट वॉन्ट एनी अदर डस्ट पार्टिकल टू गेट एंट्री इनसाइड अवर आईज. सो हे बघा आत्ताशी मी एकच डोळा पुसलेला आहे आणि सगळं निघालेलं आहे. ठीक आहे. आता पूर्ण या व्हाईट वाईटचा ना रंगच बदलून जातं. हे बघा लिपस्टिक, हे आपण डिरेक्टली जर फेस वॉशनेच फक्त काढायला गेलो ना तर ते इझिली एंटर होऊन जातात आपल्या स्किनमध्ये आणि मग खूप पिंपल्स, खूप रॅशेस आणि खूप इरिटेशन होतं आणि पूर्ण मेकअप निघाला पण नाही जात. ते दिवसभर आपण तसंच चेहऱ्यावर घेऊन आपण तसंच झोपे जातो. मग त्यानंतर परत उठतो, मग परत तो बिल्डअप करतो मेकअप आपल्या स्किनवर आणि मग ते नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे आणि त्याला मग कोणताच सोल्युशन नाहीये. मग आपल्याला खूप जास्त महागडे ट्रीटमेंट्स घ्यावे लागतात डर्मेटोलॉजिस्टकडे आणि ते सगळंच अफोर्ड नाही करू शकत आणि मग आपली स्किन खूप जास्त वर्सन होते आणि खूप लवकर आपली स्किन एज्ड दिसू लागते. ठीक आहे. तर असं बघा मी मॅक्सिमम माझं मेकअप या ॲलोवेरा जेल आणि वेट वाईप्सनी काढून टाकला आहे. ठीक आहे. तर आता काय आहे ना, माझ्या फेस वॉश साठी खूप कमी काम राहिलेलं आहे. ठीक आहे. फेस वॉशला फक्त आता जो काय मेकअप रेसिड्यू आहे त्याला काढायचा आहे आणि माझ्या स्किनला चांगलं हेल्दी बनवायचं आहे. ठीक आहे. आता जो काय मेकअप आहे तो या काय त्याला बोलतात ॲलोवेरा जेल आणि वेट वाईप्सने निघून गेलेला आहे. तुम्ही बघू शकता ऑलरेडी सगळा मेकअप निघून गेलेला आहे. जो काय माझा आय रिजनवर आहे, काजळ आहे, हे बघितलं काय त्याला बोलतात लायनर कुठेच माझी नाही झालेला, इझिली निघालेला आहे. मला पण थोडे पिंपल्स आहेत पण बऱ्यापैकी कमी आहेत. म्हणजे नॉर्मली बघायला गेलो तर आपण ज्या काही माझ्यापेक्षा यंग आणि कॉलेज गोईंग मुली असतात त्यांना पण बराच प्रॉब्लेम फेस करावा लागतो या पिंपल्सचा. पण मी ही रेग्युलर केअर करते. सो मला तर माझी स्किन बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झालेली दिसते आणि मला स्वतःला
पोस्टपार्टम नंतर खूप जास्त पिंपलला फेस करावं लागलं होतं. पण मी या सगळ्या छोट्या छोट्या हॅबिट्सनी बरंच ते कव्हर केलं आहे. आपण आयब्रो पेन्सिल पण लावतो, तर प्लीज त्यांना पण क्लीन करायला विसरू नका कधीच. सो आता हे बघा, वेट वाईपचं काय झालेलं आहे, पूर्ण राखाडी वाईप झालेला आहे तो, ग्रे वाईप झालेला आहे तो. सो असं मी यूज केलंय. आणि मग आपले हात पण व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे आहेत, कारण की आपले हात क्लीन तर आपला फेस क्लीन. सो हे झालेलं आहे. आता हा डस्टबिन मध्ये जाणार. नेक्स्ट येतो माझा सगळ्यात आवडता ब्रँड, दी ब्रँड विच डोंट नीड एनी मार्केटिंग, एनी प्रमोशन, एनी ऍडव्हर्टाइजमेंट. कोणता असेल? तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघा, मग तुम्हाला कळेल. ऑफकोर्स इट इज सेटाफिल. पहिल्यांदा मी याला युज केला आणि मी याच्या प्रेमातच पडले. मला कळालं की का याचे ऍड सारखे सारखे टीव्हीवर, इन्स्टावर का नाही आहेत. बिकॉज दिस प्रॉडक्ट डोंट नीड एनी ऍडव्हर्टाइजमेंट. कोणत्याच कंटेंट क्रिएटरची याला शाबासकी देणं गरजेचं नाहीये, बिकॉज दिस प्रॉडक्ट ऍक्च्युली वर्क्स. तर मी हे बघा, याचं थोडंसं अमाऊंट घेते, एवढं सफिशियंट होऊन जातं. आणि मग याच्यामध्ये खूप जास्त चांगले इन्ग्रेडियंट्स आहेत. ठीक आहे, तर याला एकदम क्लीन मेकअप फ्री फेस असेल ना, तर ह्या फेस वॉशचं कसं आपण रात्रभर पण याला जर स्किनवर ठेवलं आणि झोपलं ना, तरी सुद्धा आपल्या स्किनसाठी उत्तम असं ते काम करेल. ठीक आहे, अजिबात इरिटेशन नाहीये, काहीच रॅशेस नाही, काहीच आग नाही होत, अजिबात फोम फॉर्मिंग इन्ग्रेडियंट SLS प्रेझेंट नाहीये त्याच्यामध्ये. सो हे फक्त आपल्या स्किनला हेल्दी कसं बनवायचं याच्याकडे लक्ष देतं, ना की त्याचा फ्रेग्रेन्स, परत याचा कलर. बघितलं ना, कलर एकदम पेल व्हाईट आहे. हा त्याचं काम करतोय, बस काहीच दिखावा नाहीये या प्रोडक्ट मध्ये. तसं छानपैकी मसाज करून घ्यायचं आहे, मान वगैरे सगळं काही. लिप्सला पण सोडायचं नाहीये. आता मला तर असं सांगितलं ना की तू याच्याबरोबर खेळत बस, मी तर एक तास पण या सेटाफिलने आपल्या स्किनला मसाज करत बसणार आहे. तर बघितलं, मी पाण्याचा एक थेंब नाही घेतलेला. या प्रोसिजरमुळे काय होते, पाणी पण किती वाचतंय बघा. फक्त अशीच मी कोणती टिप्स नाही देते, पण किती जास्त एन्व्हायरमेंटल फ्री आणि किती ह्युमन एफर्ट्स कमी करणारे टिप्स आहेत माझे सगळे. सो तुम्ही फक्त टिप्स नका घेऊ माझ्याकडनं, प्लीज माझ्या चॅनलला थोडंसं तुमचं प्रेम द्या. प्रेम कसं द्याल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून त्याला अजून जास्त वाढवून, कारण माझ्याकडे असे भरगच्च वेगवेगळ्या अतरंगी प्रोडक्ट्स आहेत, टिप्स आहेत, ज्या तुम्ही सगळ्यांना यूज केले ना तर मज्जा पण येईल आणि त्याचे खूप जास्त बेनिफिट्स पण मिळतील. सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे फॉरवर्ड करा तुम्ही केला असेल तर सबस्क्राईब. तर आता मी याला चांगल्यापैकी असं मसाज केलेला आहे. आता मी जाते आणि याला जरा वॉटरनी वॉश करून घेते आणि तुम्हाला आफ्टर रिझल्ट दाखवते. तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा, मी येते लवकर. हॅलो, मी मस्तपैकी वॉश करून आलेली आहे फेस आणि तुम्ही बघू शकता किती जास्त रिफ्रेशिंग वाटत आहे मला. सगळं काही निघून गेलेलं आहे आणि मेकअपनी माझ्या स्किन मध्ये एंट्री सुद्धा नाही घेतलेली आहे. असं टॅप टॅप करते मी, फक्त घासत नाहीये. तर छानपैकी सगळा मेकअप निघून गेलेला आहे आणि स्किन सुद्धा इंटॅक्ट आहे. म्हणजे मेकअप करा, ज्यांना नाही आवडत त्यांनी नका करू, ज्यांना आवडतात प्लीज, ज्यांना नाही आवडत ते, ज्यांना आवडतं त्यांना काही टोकू नका. तुम्हाला नसेल आवडत इट्स युअर चॉईस, पण ज्यांना येतो ते करतात आणि जे करतात त्यांना खूप आवडतं. सो प्लीज बी हॅपी इन युअर ओन स्किन. हा मला एक छोटासा मेसेज देऊशी वाटतं या व्हिडिओमध्ये. सो हा होता माझा एक छोटासा व्हिडिओ. आय होप ही टिप तुम्हाला कामी येईल आणि तुम्ही ह्यांना युटिलाइज कराल. किती बारीकशी आणि सोपी टिप होती की डिरेक्टली फेस वॉश आणि पाणी डिरेक्टली आपल्या मेकअपवर न रब करता त्याला तुम्ही ऍड ऑन करा विथ वन स्टेप, दॅट इज ऍडिंग aloe फर्स्ट on your makeup and rubbing that aloe vera on your face rather than directly going for face wash or water. कारण की त्याच्यामुळे मी तुम्हाला आता पूर्ण व्हिडिओ मध्ये सांगितलं की काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो प्लीज माझी ही टिप फॉलो करा आणि एकदा का तुम्ही हा फेस वॉश केला, मेकअप काढलं, aloe जेल यूज केला, फेस वॉश केला, वाईप केलं, सगळं झालं, त्याच्यानंतर माझी स्किन थोडीशी सेन्सिटिव्ह आहे. सो मला ते फेस वॉश केलं ना तर मग मला लगेच
त्याच्यावर मॉइश्चरायझर नाही तर ॲलोवेरा जेल ही लावावीच लागते, नाहीतर मला थोडं इचिनेस होतं. सो ते अवॉइड करण्यासाठी एकतर मी फेस वॉश नंतर डिरेक्टली मॉइश्चरायझर प्रेफर करते, और दिस माय ऑल टाइम फेवरेट ॲलोवेरा. मी तेवढीशी क्वांटिटी घेतलेली आहे, एवढीशी क्वांटिटी घेतली आहे. आणि आता ही मी माझ्या स्किनवर लावणार आहे. इन्स्टंट चमक, म्हणजे सगळं हायलायटर काय 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 त्याच्या समोर पूर्ण चाय कम पाणी आहे माझ्या या ॲलोवेरा जेल समोर. सो मी अशी ही सगळीकडे स्प्रेड आउट केलेली आहे माझी ही ॲलोवेरा जेल, आणि तुम्ही बघू शकताय. आणि ही मी अशी टिकली पण लावून टाकते, म्हणजे कॉन्ट्रास्टने अजून जास्त छान दिसतोय माझा फेस. आणि आता रेडी आहे मी. सो मी चेंज करणार, चहा घेणार आणि जरा रिलॅक्स होणार पूर्ण दिवसाच्या कामानंतर. सो कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ मला नक्की सांगा, आणि फक्त मला सांगू नका पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉरवर्ड करा, खूप लाईक करा, आणि लवकरात लवकर मला ते 100K काय त्याला बोलतात 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायला मला हेल्प करा. आणि मी असे बरेच अजून कंटेंट घेऊन येते जे तुम्हाला आवडतील. अजून आम्ही कपल कंटेंट पण घेऊन येणार आहोत. सो त्यासाठी ऑल्सो स्टे ट्यून. जर तुम्ही आम्हाला खूप जास्त प्रेम दाखवलं तर आम्ही लवकरात लवकर आम्हाला जास्त एन्करेजमेंट मिळेल टू एक्सपेरिमेंट, टू गिव्ह यू सम न्यू कंटेंट. तोपर्यंत टेक केअर, आणि चॅनलला व्हिजिट करत राहा कंटिन्युअसली, आणि सबस्क्राईब करा, आणि बाय.